एखादी गोष्ट माझ्या हातात जर पडली तर मला असं वाटतं मी कधी याचं उद्घाटन करेन, तर हे होतं पनीर मेकर. आता हे माझं नाही आहे, तर माझ्या मैत्रिणीचं आहे. त्यांनी आणलं होतं आणि त्या बोलल्या की छान पनीर झालं होतं. तसं मी बऱ्याच जणांना बघितलं होतं याच्यात पनीर बनवताना, पण मी काही मागवलं नव्हतं. पण मला आता तुम्ही आणलंच आहे, तर मी ट्राय करून बघते आणि त्यानंतर मी मागवण. तरी रात्रीच मी 1 लिटर दूध आणून ठेवलं होतं. दूध फाडण्यासाठी मी 2 गोष्टीचा वापर करते. एक तर विनेगर नाही तर लिंबू. माझ्याकडे विनेगर तर नव्हतं, पण लिंबू होतं. म्हणलं चला 2 लिंब घेतले, तेच कट करून घेतले आणि वाटीमध्ये साईडला ज्यूस करून घेतलं. मागच्या वेळेस मी लिंबू डायरेक्ट पिळलं ना, मला एक एक ब्याल निवडायला भरपूर त्रास झाला होता. म्हणलं चला त्यापेक्षा साईडलाच पिळून घेते. साईडला इकडे भगरीची बी तयारी चालू होती आणि तेवढ्यात दूध माझं तापलं होतं. दुधामध्ये सगळं ते लिंबाचा रस टाकला आणि मस्त दूध माझं लगेच फुटलं होतं. साईडला ना मी चाळणीमध्ये टाकून घेतलं होतं दूध आणि त्यानंतर नळाखाली चांगलं धुवून घेतलं होतं. कारण की ना मग ते आंबटपणा लागत नाही. धुतल्याच्या नंतर हे पनीर मेकरमध्ये सगळं पनीर मी ट्रान्सफर करून दिलं आणि त्यानंतर चांगलं प्रेस करून ते डब्बा ना साईडला ठेवून दिला. आता याला 2 तास लागू किंवा 3 तास लागू, याला साईडला ठेवून देते. पहिले तो उपासाला साबुदाण्याच्या खिचडीशिवाय मी काही खात नव्हते, पण आता ते काही जमत नाही जास्त खायला, म्हणून मस्त इथं मी भगरीची धिरडे बनवले होते. त्यानंतर मी माझ्या समर्थानं मस्त खाल्ले. तेवढ्यात ना असा जोरदार पाऊस झाला होता आणि बऱ्याच दिवसांनी पाऊस आला ना तर खरंच बरं वाटतं. आता म्हटलं मागच्या वर्षी तर पावसानं चांगला धुमाकूळ घातला होता, यावर्षी काही याचं नाव घेत नव्हता, बरा तरी तो आला. एखाद्या गोष्टीचं माझ्यावर प्रेशर पडत नाही ना, तोपर्यंत मी ते काम करायला घेत नाही. जसं की हा ब्लाऊज, आता हा ब्लाऊज आहे ना तर माझ्या मैत्रिणीचा आहे आणि तिच्या भावाची उद्या घरभरणी, तिला तो शिवून पाहिजे. कटिंग तर केला, पण घ्या आमच्याकडे लाईटच नाही, पावसामुळे लाईट गेली. पण म्हटलं काय नाही, तोपर्यंत जे मला बॅक साईडला डिझाईन करायची होती ना, मी त्याची तयारी करून ठेवते. छोटे छोटे बॉल बनवायचे होते, ते बॉल बनवले. तेवढ्यातच लाईट आली तर मी खुश. ब्लाऊज घेतलं आणि मशीनमध्ये गेले, तेवढ्यात परत लाईट गेली. चला तर बाय, श्री स्वामी समर्थ.